नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीवीला सब्सक्राइब करा। खारघर में विभिन्न गतिविधियों का आयोजन कर विश्व महिला दिवस मनाया गया। तेजस्वी महिला मंडल अध्यक्ष श्रीमती तेजस्वी जगदीश घरत की पहल पर वॉकिंग रॉक्स मित्र मंडल एवं वरिष्ठ नागरिक संघ, तेजस्वी महिला मंडल तथा श्री गणेश क्लिनिक, पैथोलैब, श्री साई ब्लड बैंक, मदरहुड हॉस्पिटल, ब्लड स्टोरेज सेंटर खारघर द्वारा 8 मार्च को सुबह 8 बजे से दोपहर 2 बजे तक रक्तदान शिविर, स्वास्थ्य जांच एवं विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य करने वाली महिलाओं का सम्मान समारोह आयोजित किया गया। प्रिंस टावर प्लॉट नंबर 51 में आयोजित इस कार्यक्रम में सेक्टर 18, 19, 20 व 21 से अनेक पुरुष, महिलाएं व वरिष्ठ नागरिक मौजूद थे। सेक्टर 20 वीर सावरकर चौक खारघर इस शिविर का कई लोगों ने लाभ उठाया और महिलाओं ने रक्तदान कर एक नया संदेश दिया। माननीय जगदीश घरत एवं उपरोक्त सभी मंडलों एवं संगठनों के पदाधिकारियों ने इस संपूर्ण कार्यक्रम को सफल बनाने में कड़ी मेहनत की। मंडळ तेजस्विनी महिला मंडळ यांच्यातर्फे घरत साहेब आणि घरत मॅडमनी माझा जो सत्कार केला आहे त्याबद्दल मला त्यांचे धन्यवाद, आभार मानते आणि उत्तरोत्तर त्यांच्या कार्याची अशी भरभराट हो ही मी त्यांना शुभेच्छा देते। महिलांनी पुढाकार घेऊन प्रत्येक शिबिरामध्ये भाग घ्यावा, कोणत्याही महिलांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचा सहभाग असावा असं मला वाटतं। निमित्त काय सांगाल? जागतिक महिला दिन आज ज्या प्रमाणात साजरा केला जातोय, आमच्या प्रभागामध्ये असा महिला दिन आज पहिल्यांदा आम्ही बघतो। मला या विभागामध्ये राहून आता 20 वर्ष झाली। जगदीशभाई घरत आणि तेजस्वीताई घरत यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे हा विशेष यासाठी आहे की प्रभागामध्ये वेगवेगळे प्रोफेशनल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, तुम्ही बघाल शिक्षक आहेत, प्रिन्सिपल आहेत, काही महिला आहेत त्यांचं स्वतःचं ब्युटी पार्लर वगैरे आहे, काही महिला फिजिशियन्स म्हणजे फिटनेस ट्रेनर वगैरे आहेत। अशा बऱ्याच माध्यमामध्ये काम करणाऱ्या महिला असताना त्यांचा कधी गुणगौरव केला गेला नव्हता आणि आज महिला दिनाचा औचित्य साधून त्यांना जो सत्कार म्हणजे केला जातो आहे तो पाहून खरंच आनंद होतो की खरोखर जगदीशबाईंनी आणि यांनी महिलांना खुश केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे आपण जसे सगळे म्हणतो की महिला ही अनादी काळाची माता आहे, तर ती अनादी काळाची माता नुसती मुलांना जन्म देते म्हणून नाही आहे, तर ती एक महिला जर नसेल, नारीला आपण नारी शक्ती का म्हणतो, पुरुषाला पुरुष शक्ती का नाही म्हणतो, नारी शक्ती का म्हणतो, कारण ती शक्तीचं रूप आहे। तीच जर नसेल तर ती जेव्हा एक महिला जेव्हा एखाद्या घरामध्ये लग्न करून जाते त्यावेळेला त्याच्या आधी ती मुलगी असते, लग्न करून त्या घरात तिला ती सून बनते, त्या पुरुषाची बायको बनते, ती मुलाला जन्म दिल्यानंतर आई बनते, एका भावाची बहीण असते, म्हणजे नाना रूपं आहेत तिची महिलेची। अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती महिला एक शक्ती म्हणून कार्यरत असताना एक चालना देत असते या समाजाला। हे जे काय आपण बघतो समाज हा महिलांमुळे आहे, स्त्रियांमुळे आहे, हे आपण विसरून जातो। म्हणजे जो गाभा आहे तो आपण विसरून गेलो। आपण नवरात्री साजरी करतो, नवरात्रीमध्ये आपण ज्या गोष्टीची पूजा करतो ती शक्ती आहे, त्या शक्तीच्या आपण वलयांमध्ये राहत असतो, पण आपण पुरुषी अहंकारापोटी या सगळ्या गोष्टी विसरून गेलेलो आहोत। म्हणून आजचा हा दिवस जगदीशभाई घरत आणि तेजस्वीताई घरत यांनी जो आवर्जून कार्यक्रम ठेवला आहे त्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जो आहे ते उपक्रम राबवला आहे, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, तर आपण म्हणतो दान करा, दान करा। दान कुठल्या प्रकारे करायचं असतं, पैशाचं असतं, अन्नधान्य असतं, पण सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान म्हणलं की दोनच आहे, ते रक्तदान आणि पाणी। आणि जे आज जे केलं आहे आपल्या तेजस्वी घरत मॅडम आणि जगदीश घरत यांनी जे हा मोठा प्रोग्राम म्हणजे रक्तदानाचं जे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्यासाठी खरंच ते वाखाणण्यासारखं आहे। समाज चालतो, समाजाला चालवायला की समाजाला पुढे ढकलायला जी व्यक्ती लागते त्या काही मोजून त्या मोजक्याच व्यक्ती असतात, त्याच्यापैकी हे 2 व्यक्ती आहेत, एक तेजस्वी मॅडम आणि जगदीश घरत। तर माझं एकच म्हणणं आहे की समाजामध्ये घटकांना ज्या आता सध्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच आपण समाजाला द्यायला पाहिजे। या ठिकाणी श्री आणि सौ यांनी याकडे महिला दिनाचा कार्यक्रम योजलेला आहे। प्रथम सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।
आज आपण 2025 साली ज्या युगामध्ये आज आपण वावरतोय ते बघता खूपच भाग्यवान आजच्या स्त्री आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण पूर्वी फक्त चूल आणि मूल एवढंच क्षेत्र होतं स्त्रीचं आणि घरात मोठ्या माणसांच्या समोर यायचं नाही, डोक्यावरून पदर घ्यायचा, तिला काही स्वातंत्र्य नाही. अशा दृष्टीने जर विचार केला तर आज आपण खूप भाग्यवान आहोत असं म्हणायला हरकत नाही. कारण आजची स्त्री अबला नाहीये तर ती सबला आहे. तिचे कष्ट कमी झाले आणि आपण स्त्रीच्या जन्माला आलोय यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानायला हवे. कारण स्त्री म्हणजे ईश्वराने बनवलेली सर्वात सुंदर गोष्ट. तिची सर्जनशीलता, तिची नवनिर्मिती, ती संसारात झोकून देते. एका घरातून यायचं, दुसऱ्या घरात जायचं, त्या घराशी समरस व्हायचं, अपमान सहन करायचा, कौतुकही होतं. पण पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर जास्ती अवहेलनाच, उपेक्षाच स्त्रीच्या नशिबी आलेली आहे. आपण बघतोय सासर माहेर दोन्ही सांभाळायचं. कारण माहेरचा सुतळीचा तोडा पण तो इतका प्रिय असतो स्त्रीला की त्या तोड्याला सुद्धा जरी कोणी काही म्हटलं तरी तिचा जीव कासावीस होतो. तर आपल्या माणसानं जर कोण बोललं तर तिला किती वेदना होत असतील, तिला दुःखमय होऊ नये म्हणून ती चुपचाप बसते, काहीही बोलत नाही. अनेक भूमिका ती निभावते. मुलगी, मग सून, मग आई, मग आजी, काकी, काका, आणखी काय मावशी, आत्या, अनेक भूमिका ती आपल्या संसारामध्ये निर्माण करत असते, निभावत असते. आणि म्हणून अशा या स्त्रीच्या कर्तृत्वाला खरोखर आपण सगळ्यांनी सलाम करूया. छोटा गाँव है अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. ओ ओ ओ नारी का हमेशा बादल पे पावर रहे. तेजस्वी घरत जैसे महिलाओं का साथ हमेशा हम सबके प्रति रहे और हम सब ऊंचे कदमों से उठते रहे. मॅडम नमस्ते. नमस्कार. आज राष्ट्रीय महिला दिन आहे, त्यानिमित्त आपण हे मेडिकल कॅम्प आणि रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. यानिमित्त आपण संदेश काय द्याल? सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही इथे रक्तदान शिबिर आणि मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प हा इथे आयोजित करण्यात आलेला होता आणि भरपूर प्रमाणात इथे प्रतिसाद चांगला भेटलेला आहे आणि लोकांनी इकडे अजून भरपूर प्रमाणात ब्लड डोनेशन करावं अशी आमची इच्छा आहे. आज इथे रक्तदान शिबिराला असेल किंवा हेल्थ कॅम्पला आलेले जे महिला असतील त्याच्यामुळे ब्लड डोनेशनमध्ये महिलांनी पण पुढाकार घेतलेला आहे आणि अपंग महिला असेल किंवा कोणीही त्यांनी ब्लड डोनेट केलेलं आहे. जवळजवळ 400 ते 500 लोक इथे आज व्हिजिट करून गेलेली आहे आणि चांगला भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे. महिलांनी आता सर्वप्रथम चूल किंवा मूल याच्यातनं बाहेर निघून स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. आज जेंट्स असो किंवा लेडीज असो काही भेदभाव राहिलेले नाहीत, एक समान झालेले आहेत. तर सर्व महिलांनी एकमेकांना पुढे घेऊन एकमेकांच्या खांद्याचे खांदे लावून सर्वांनी पुढे यायला पाहिजे. आधुनिक युगामध्ये एअरफोर्समध्ये असू दे, सैन्य दलात असू दे, क्रीडा क्षेत्रात असू दे, डॉक्टर क्षेत्रात असू दे, इंजिनिअरिंग किंवा कॉर्पोरेट कोणत्याही क्षेत्रात असू दे, आज महिला भरपूर प्रमाणात अग्रेसर आहेत आणि त्यांनी अशाच वृत्तीने पुढे जायला पाहिजे. सर्वांना एकत्र घेऊन पुरुषांसोबत राहिलं पाहिजे आणि पुरुषांना देखील राजकारणामध्ये असो किंवा कोणत्याही क्षेत्रात पाठीशी एकत्र राहून त्यांना साथ दिली पाहिजे एवढंच म्हणतो. धन्यवाद मॅडम.